मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2025 मधील टॉप फ्लावरच्या 5 व्हरायटींविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला जर फ्लावरची लागवड करायची असेल तर कोणत्या बियाणाची कोणत्या व्हरायटीची लागवड करावी की जेणेकरून आपल्याला कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल, या अशा व्हरायटींविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत। त्याचबरोबर त्या व्हरायटीची लागवड झाल्यानंतर किती दिवसांमध्ये तयार होत असते म्हणजे हार्वेस्टिंगसाठी येणार आहे, त्याचबरोबर लागवड करण्याची योग्य पद्धत काय असावी, प्रति एकरामध्ये आपण किती टनापर्यंत उत्पादन घेऊ शकतो, शिवाय मित्रांनो प्रति गड्ड्याचं वजन किती ग्रॅमपर्यंत आपल्याला बघायला मिळणार आहे, याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तर मित्रांनो, फ्लावरच्या टॉप व्हरायटींचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये महाराष्ट्रात नावाजलेली त्याचबरोबर गावागावातील कानाकोपऱ्यात गेलेली एक फ्लावरची व्हरायटी म्हणजे सिजिंटा कंपनीची CFL 1522। मित्रांनो, CFL 1522 ही अत्यंत नावाजलेली त्याचबरोबर उत्पादनाला चांगली नामांकित अशी ही व्हरायटी मानली जात असते। मित्रांनो, या व्हरायटीचा रंगाचा जर आपण विचार केला, गड्ड्याचा रंगाचा जर विचार केला तर क्रीमी पांढरा रंग आपल्याला बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, CFL 1522 या व्हरायटीचा प्रति एकराचा आपण उत्पादनाचा जर विचार केला तर 12 ते 15 टनापर्यंत आपण उत्पादन चांगल्या प्रकारे या व्हरायटीचं घेऊ शकतो। त्याचबरोबर मित्रांनो, CFL 1522 या व्हरायटीच्या गड्ड्याचा जर आपण विचार केला तर साधारणतः सरासरी 500 ते 850 ग्रॅमपर्यंत एका गड्ड्याचं वजन तुम्हाला बघायला मिळणार आहे। मित्रांनो, CFL 1522 सिजिंटा कंपनीच्या या व्हरायटीची लागवड करत असताना 60 सेमी बाय 30 सेमी किंवा 60 सेमी बाय 45 सेमी या अशा पद्धतीने तुम्ही या व्हरायटीची लागवड करू शकतात। त्याचबरोबर मित्रांनो, CFL 1522 या व्हरायटीची लागवड झाल्यानंतर साधारणतः 60 ते 75 दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी येणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे। त्याचबरोबर मित्रांनो, नंबर 2ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे श्रीराम 456। मित्रांनो, श्रीराम 456 ही व्हरायटी देखील चांगल्या प्रकारे नावाजलेली व्हरायटी आहे। ही व्हरायटी लागवडीपासून 50 ते 60 दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी येणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे। या व्हरायटीची लागवड करत असताना तुम्ही एप्रिल महिन्यापासून ते जून महिन्याच्या एंडपर्यंत तुम्ही या व्हरायटीची लागवड करू शकतात। ही व्हरायटीची लागवड करत असताना जर पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर थोडी लेट जरी या व्हरायटीची लागवड केली तरी देखील चालत असतं। मित्रांनो, श्रीराम 456 या व्हरायटीच्या गड्ड्याचा वजनाचा जर आपण विचार केला तर साधारणतः 800 ग्रॅमपासून तर 1 किलोग्रॅमपर्यंत वजन आपल्याला या व्हरायटीचं बघायला मिळत असतं। मित्रांनो, श्रीराम 456 या व्हरायटीचा रंगाचा विचार केला तर पांढऱ्या रंगाचा पूर्णपणे गड्डा हा आपल्याला बघायला मिळत असतो। याचं देखील चांगल्या प्रकारे आपण उत्पादन घेऊ शकतो। त्याचबरोबर मित्रांनो, नंबर 3ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे सिजिंटा कंपनीची CFL 6099। या व्हरायटीच्या रंगाचा जर आपण विचार केला तर सर्वसाधारण पांढरा रंग हा आपल्याला या व्हरायटीचा बघायला मिळत असतो। या व्हरायटीची देखील लागवड करत असताना 60 सेमी बाय 30 सेमी किंवा 60 सेमी सरीवरील अंतर आणि त्याचबरोबर 2 झाडातील 45 सेमी अंतर ठेवून या व्हरायटीची तुम्ही लागवड करू शकतात। चांगल्या प्रकारे उत्पादन देणारी ही नामांकित व्हरायटी आहे। 10 ते 12-15 टनापर्यंत आपण या व्हरायटीचं उत्पादन घेऊ शकतो। त्याचबरोबर मित्रांनो, नंबर 4ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे सेमिनस सीडची डॉन। मित्रांनो, ही व्हरायटी देखील चांगल्या प्रकारची आहे। ती सेमिनस सीडची डॉन 175 या व्हरायटीचा जर आपण विचार केला तर साधारणतः लागवडीपासून 50 ते 55 दिवसांमध्ये येणारी ही नामांकित व्हरायटी आहे। मित्रांनो, या व्हरायटीचं विशेष म्हणजे सगळ्यात लवकर म्हणजे अर्ली व्हरायटी येणारी म्हणजे लेट लागवड करून लवकरात लवकर येणारी ही व्हरायटी आहे। त्यामुळे तुम्ही याची लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात। मित्रांनो, या व्हरायटीचा वजनाचा जर आपण विचार केला तर सरासरी 500 ग्रॅमपासून 700 ग्रॅमपर्यंत मध्यम आकाराचे गड्डे तुम्हाला या व्हरायटीमध्ये बघायला मिळणार आहेत। या व्हरायटीचं विशेष म्हणजे फक्त ही व्हरायटी लागवड झाल्यापासून लवकरात लवकर म्हणजे अर्ली येणारी ही व्हरायटी आहे। ही व्हरायटी चांगल्या प्रकारे उत्पादन देते। त्यामध्ये मित्रांनो, 5व्या क्रमांकाची आणि शेवटची नावाजलेली व्हरायटी म्हणजे अडवंटा 1400। मित्रांनो, ही देखील नावाजलेली व्हरायटी आहे। या व्हरायटीची लागवडीपासून 55 ते 65 दिवसामध्ये तयार होणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे। या व्हरायटी
स्ट्रॉबेरीचं एक विशेष म्हणजे 800-850 ग्रॅमपासून जास्तीत जास्त 1 किलोग्रॅमपर्यंत गड्ड्याची साईज किंवा गड्ड्याचं वजन आपल्याला अडवंटा 1400 या व्हरायटीमध्ये बघायला मिळत असतं। मित्रांनो, फ्लॉवर लागवड करत असताना यापैकी कुठल्याही एका व्हरायटीची निवड करून चांगल्या प्रकारे आपण कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतात। परंतु मित्रांनो, या व्हरायटीची लागवड करत असताना आपल्या भागामध्ये या व्हरायटींची लागवड केली जाते का, त्याचबरोबर या व्हरायटींचं उत्पादन कसं येतं, त्याचबरोबर लागवड झाल्यानंतर किती प्रमाणामध्ये किती दिवसामध्ये तयार होत असतं, हे पूर्णपणे आपल्या वातावरणावर त्याचबरोबर इतर काही खत व्यवस्थापन असेल या गोष्टीवर अवलंबून असतं। त्यामुळे मित्रांनो, आपल्या लोकल भागामध्ये कोणत्या व्हरायटीची लागवड केली जात असते याविषयीची संपूर्ण माहिती घेऊन तुम्ही या व्हरायटीची लागवड करू शकतात। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।